नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये नगर परिषद आणि पनवेल महानगरपालिके थ्रू जी काही रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइज झालेली आहे त्यामधून स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनियरसाठी किती वॅकन्सीज आहे, एक्झामसाठी सिलेबस काय असणार आहे याचा आपण एक डिटेल अनालिसिस करणार आहे, प्रिपरेशन स्ट्रॅटेजीवरती डिस्कशन करणार आहे, एक्झाम कोण कंडक्ट करेल, TCS की IBPS, आणि मग एक्झामसाठी साधारणतः किती दिवस असतील, रिव्हिजन कशा प्रकारे करायचं आहे, सगळं काही मी तुम्हाला एकंदरीत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. सगळ्यात आधी आपण नगर परिषदेची जाहिरात, मोठी जाहिरात आलेली आहे तर त्याबद्दल डिस्कशन करूया. ओके, सो साधारणतः जे काही पूर्ण व्हॅरियस पोस्ट आहेत त्यामध्ये भरपूर सारे पद आहेत. स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनियरसाठी सांगायचं झालं तर 391 वॅकन्सीज आलेल्या आहेत. ओके, फॉर्म भरण्याची प्रोसेस कालच सुरू झालेली आहे. फॉर्म भरण्याची जे काही मुदत आहे 13 जुलैपासून, तर साधारणतः हे फॉर्म भरण्याची मुदत जी आहे, लास्ट डेट आहे ती आहे 20 ऑगस्ट, 20 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे. सर्व डिटेल्स त्यावरतीच आहे. सिलेबस असेल किंवा जाहिरातीमध्ये तुम्हाला जे काही अजून कास्ट कॅटेगरी वाईज असेल किंवा ओपन कॅटेगरीमध्ये येत आहेत तर तुम्हाला किती जागा आहेत आणि श्रेणी अ ब क असे दिलेले आहे सिव्हिल इंजिनियरसाठी, तर त्यासाठी किती जागा आहेत हे सगळं काही तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. नक्की त्यावर व्हिजिट करा किंवा आपल्या रिधान अकॅडमीचे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती पण डिटेल PDF टाकलेली आहे, सिलेबसची असू द्या किंवा या जाहिरातीची असू द्या, ते तुम्ही पाहू शकता. ओके, तर बघा ऑफिशियल वेबसाईट आहे mahadma.maharashtra.gov.in, यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरायला सुरू करून द्या. ठीक आहे, 20 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरून टाका. ओके, बघा आता ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे श्रेणी अ ब क असं दिलेलं आहे. ओके, तर श्रेणी अ जे आहे म्हणजे ग्रुप ए जे आहे यामध्ये 25 पोस्ट आहे, ग्रुप बी मध्ये 134 पोस्ट आहे आणि ग्रुप सी मध्ये 174 पोस्ट आहे ना. असे टोटल सगळं मिळून 391 वॅकन्सीज आहे. ओके, क्लिअर. कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स वगैरे लागत नाही, फक्त तुमच्याकडे एज्युकेशनल क्रायटेरिया, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर तुम्हाला बॅचलर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे BE सिव्हिलची डिग्री पाहिजे तुमच्याकडे. ओके, BE असू द्या, BTechची डिग्री असू द्या, डिग्री पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगची. ओके, तुम्ही फक्त डिप्लोमा आहे तर फॉर्म भरू शकत नाही. 12वी नंतर 4 वर्षाची डिग्री किंवा डिप्लोमा प्लस डिग्री हे जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. क्लिअर हे. ओके, पुढे बघा आता या नगर परिषदेसाठी एक्झाम पॅटर्न काय आहे, तर एकंदरीत पूर्ण नगर परिषदची एक्झाम जी आहे ही 100 प्रश्नांची असणार आहे. 100 प्रश्न 200 मार्काला आहे, एक प्रश्नावरती 2 मार्क आहे ना. आणि साधारणतः हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी वेळ किती दिलेला आहे त्यांनी, 120 मिनिटं, 120 मिनिट्समध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे. साधारणतः म्हणजे 2 तासाचा वेळ आहे आणि 1/4 नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा या 100 प्रश्नांपैकी यांनी काय केलेलं आहे, 60 प्रश्न नॉन टेक्निकल पार्टवरती विचारलेला आहे आणि 40 प्रश्न पेपर 2 मध्ये टेक्निकल पार्टवरती विचारलेला आहे. पेपर 1 जो आहे नॉन टेक्निकल आहे म्हणजे 60 प्रश्न 120 मार्क्ससाठी आणि साधारणतः 60 प्रश्न पेपर 1चे सोडवण्यासाठी पहिले 70 मिनिट हा वेळ दिलेला आहे. ओके, तर 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे आणि त्याच्यातही ह्या 120 मार्क्सपैकी पेपर 1 मध्ये तुम्हाला पेपर 1 हा क्वालिफाईंग आहे तुमचा, तर यामध्ये 45% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. आता 120चं 45% मार्क्स म्हणजेच किती, 54 मार्क्स जर तुम्हाला मिळाले तरच पेपर 1 नंतर तुम्हाला पेपर 2 जो आहे त्यामधला तुम्ही त्या ठिकाणी पेपर 2 साठी एलिजिबल राहता आहे की नाही. येस, मग आता हे नॉन टेक्निकल पार्टमध्ये नेमका सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत तर बघा मराठी आहे, इंग्लिश आहे, जनरल स्टडीज किंवा आपण जनरल नॉलेजचं पार्ट बनवूया त्यामध्ये सोबत आहे ना, करंट अफेअर, हिस्ट्री, जॉग्राफी, त्यासोबत पॉलिटी, इकॉनॉमी, पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट सगळं आहे. तुम्हाला डिटेल्स सिलेबससाठी मी जसं म्हटलं रिधान अकॅडमीचं आपलं टेलिग्राम चॅनलवर सगळं काय आहे, प्रत्येक हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफीमध्ये कोणते कोणते मुद्दे विचारले जातील ते सगळं डिटेलमध्ये दिलेलं त्यांनी. ओके, आणि त्यासोबतच ॲप्टिट्यूडचा पार्ट म्हटलेलं आहे. रिझनिंग करायचं नाही, लॉजिकल रिझनिंग, अगदी जसं BMC साठी तुम्ही करता IBPS लेवलचं रिझनिंग वगैरे असे फार मोठे प्रश्न नाही राहत, अगदी सोपे सोपे प्रश्न आहे. ॲप्टिट्यूडचा पार्ट तुम्हाला विचारला जाणार आहे. सिलेबसमध्ये ते देखील मेन्शन केलेले की कोणते पॉईंट्स असतील ॲप्टिट्यूडचे. ओके, क्लिअर. तर हा नॉन टेक्निकलचा पार्ट आहे. हा पेपर 1 झाला. आता पेपर 2 जो आहे ना, पेपर 2, पेपर 1 जर तुम्ही क्वालिफाय झाला म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 120 पैकी 54 मार्क्स असतील, 54 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही काय होताय, क्वालिफाय होताय. आता बघा मग तुम्ही जर क्वालिफाय झाला, पेपर 2 तुम्हाला टेक्निकल आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग सब्जेक्ट्स असणार आपले त्यामध्ये सर्वच, अगदी तुम्ही फर्स्ट इयरचं तुम्ही मेकॅनिक्स असेल, आपला मॅथ्स असेल, इंजिनिअरिंग मॅथ्स, त्यासोबतच अगदी फायनल इयरपर्यंत जेवढे सब्जेक्ट आहे टोटल सगळे MPSC मेन्सला जसा सिलेबस असतो सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला MPSC मेन्सचे टोटल 20 सब्जेक्ट आहेत है ना. एकंदरीत पाहायला गेलं तर 20-22 सब्जेक्ट आहे तुम्हाला टेक्निकलमध्ये ह्या पेपर 2 मध्ये. ओके, तर साधारणतः 40 क्वेश्चन्स 80 मार्क्स आहेत है ना. 40 प्रश्न विचारणार टेक्निकल पार्टवरती 80 मार्क्स असणार आहे आणि वेळ किती आहे, 40 प्रश्न सोडवण्यासाठी 50 मिनिटं इतका वेळ तुम्हाला दिला जाणार आहे. 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे ना, म्हणजे 0.5 मार्क्स कट होणार. एक रॉंग आन्सर दिलं तर 0.50 मार्क्स कट होणार आहे. ओके, हां.
आता बघा, ह्या 80 मार्क्सपैकी तुम्हाला 45% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पेपर 2 सुद्धा क्वालिफाय होत आहे, म्हणजे तुमचा मेरिटसाठी विचार केला जाईल. ओके, तर बघा 80 मार्क्सपैकी 45% मार्क्स म्हणजे किती रे? 36 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे कंपल्सरीली, आहे ना. 80 मार्क्सपैकी 36 मार्क्स तुम्हाला असतील तरच तुम्ही पेपर 2 क्वालिफाय झालेले आहात. मग आता काय होतं, जर तुम्ही पेपर 1 पण क्वालिफाय झाले, पेपर 2 पण क्वालिफाय झाले, म्हणजे पहिले 60 प्रश्न आणि नंतरचे 40 प्रश्न, ह्या दोन्ही 40 आणि 60 असे 100 प्रश्नांपैकी साधारणतः तुम्हाला 90 मार्कापेक्षा जास्त असतील, है ना. म्हणजे 200 मार्कापेक्षा तुम्हाला 200 मार्कापैकी 90+ मार्क्स असतील तर तुम्ही काय झाले, पूर्ण नगर परिषद एक्झाम जे आहे त्यासाठी क्वालिफाय झालेले आहे, है ना. आता त्याच्या बेसिसवर मेरिट लागेल, है ना. त्याच्या बेसिसवर म्हणजे 200 मार्कापैकी जे हायेस्ट मार्क्सवाले आहेत, है ना, 391 वॅकन्सीसाठी जे काय मेरिट लागेल त्या मेरिटमध्ये तुमचा विचार केला जाईल. ओके, पहिले हे मार्क्स कंपल्सरी मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. मेरिट विल बी बेस्ड ऑन ॲडिशन ऑफ द स्कोर ऑफ पेपर 1 अँड पेपर 2. पेपर 1चाही स्कोर आणि पेपर 2चाही स्कोर दोन्ही ॲड होऊन मेरिट लागेल. ओके, क्लिअर, क्वालिफाय झाला असल्यावर, है ना. आता बघा, सिलेबसमध्ये ऑल टेक्निकल सब्जेक्ट आहे आपल्याला पेपर 2 मध्ये. बघूया आता कोणते कोणते आहे. बघा, नगर परिषदचा पेपर 2चा जो सिलेबस आहे त्यामध्ये बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन आहे, मेकॅनिक्स आहे, CPM पड आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचाही पार्ट आहे, सॉम, टॉस, स्ट्रक्चर अनालिसिस, स्टील, RCC, प्रिस्ट्रेस पण आहे बरं का, सर्विंग आणि न्यूमेरिकल मेथड्स, एस्टिमेटिंग कॉस्टिंग, फ्लूइड मेकॅनिक्स, फ्लूइड मशीन्स, हायड्रोलिक मशीन म्हणू शकता तुम्ही, हायड्रोलॉजी, जिओटेक, हायवे, ब्रिज, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग, अप्लाइड मेकॅनिक्स, असं अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणूया आपण, आहे ना. तर हे सगळं जे आहे एकंदरीत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स, हे सगळंच एकंदरीत सब्जेक्ट्स तुम्हाला ह्या नगर परिषद एक्झाममध्ये टेक्निकल सेक्शनमध्ये विचारले जाणार. ओके, आता बघा, एकंदरीत सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला करायचे आहेत. आता बरेचसे विद्यार्थी आहेत ते सपोज आता मेकॅनिक्स आलाय, मॅथमॅटिक्स आलाय, मग त्याचा अभ्यास करायला लागतात. बघा, जे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, ह्या पूर्ण परीक्षेसाठी 40 प्रश्न आहे. 40 प्रश्न तुम्हाला जर TCS तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केलं असेल, TCSचे प्रिव्हियस इयर पेपर अगदी SSC JEE 2018 ते 2022 TCSने घेतलेले आहे. आपल्या महाराष्ट्रात DFCCIL, ONGC, HPCLचे JEEचे पेपर आहेत ते सुद्धा TCSने घेतलेले. WRD म्हाडाच फक्त माहीत असतील काही जणांना, पण हे देखील TCSने घेतलेले. HPCL, ONGC असेल, DDA JEEच्या जागा निघतात, DSSSB JEE AEच्या जागा असतात, त्या सगळ्या ज्या आहेत TCS कंडक्ट करते. जर तुम्ही अनालिसिस पाहिलं तर TCS प्रत्येक सब्जेक्टवर काही ना काहीतरी विचारते, प्रत्येक सब्जेक्टवरती. ओके, तर तुम्हाला सर्व सब्जेक्ट महत्त्वाचे आहेत, असं कोणताही सब्जेक्ट तुम्ही स्किप करून चालणार नाही. फक्त तुम्ही त्या ठिकाणी हा बाबा आता मॅथ्स आलाय मग मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत बसतो, आता नव्याने कशाला करता. सगळे सब्जेक्ट जे तुम्हाला येत आहेत त्यावरती जास्त करून फोकस करा. प्रत्येकावर काही ना काहीतरी प्रश्न राहतील. असं होणार नाही की एका सब्जेक्टवर बरेचसे प्रश्न येतील. ते पूर्वी 2018 नगर परिषदेच्या जेव्हा जागा आल्या होत्या, नगर परिषदेच्या 2018 जेव्हा वॅकन्सी आली तर पहिले प्रिलिम्स घेतल्या गेली आणि प्रिलिम्स म्हणजे पूर्व परीक्षेला मॅथमॅटिक्स आणि मेकॅनिक्स जी प्रिलिम्स होती ती सेम MPSCच्या प्रिलिम्स सारखी होती. तर त्यामध्ये 15 प्रश्न मेकॅनिक्स आणि 15 प्रश्न मॅथ्सवर असायचे. त्यामुळे मॅथ्स आणि मेकॅनिक्सचं वेटेज 2018 जास्त होतं. आता 2023 सुरू आहे आणि 2023 मध्ये पूर्ण एकच कंबाईंड पेपर आहे, पेपर 1 पेपर 2 पूर्ण घेणार आहे. त्यात 40 प्रश्न विचारणार आहे एवढ्या सगळ्या सब्जेक्टवरती. तर एवढं मॅथ्स आणि मेकॅनिक्सला फार मोठं त्याचा गाजाबाजा करायची गरज नाही. तुम्हाला हलकंसं नॉलेज असायला पाहिजे. मेकॅनिक्समध्ये आपल्याला माहित आहे इक्विलिब्रियम कंडिशन्स वगैरे सगळं माहित आहे, फोर्स वगैरे सगळं काढता येतं, CGMI वगैरे. आणि मॅथमॅटिक्स हा पार्ट ज्यांना जमतं आहे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह वगैरे त्यांच्यासाठी सोपा आहे. ज्यांना नाही जमत त्यांनी त्या पार्टमधून थोडंफार जेवढं येतं आहे त्याच्यावरतीच एक्झामचा अभ्यास करून गेला त्या सगळ्या सब्जेक्टचा तरी चालेल, फार त्यावरती फोकस करायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे मॅथ्स आला म्हणजे तो गेम चेंजर हे फार चुकीचं आहे, है ना. तुम्ही हे सगळे सब्जेक्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. तुम्ही एकदा TCSचं अनालिसिस करा, एकदा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण आहे TCSचं सगळ्या सब्जेक्टवरती काही ना काहीतरी प्रश्न आहे. ओके, तर फक्त हे मॅथ्स मेकॅनिक्स केलं म्हणजे ही गेम चेंजर आणि ही एक्झाम पास होतो असं होत नाही. हा, मी क्लिअर करतोय. ठीक आहे, सो तुम्हाला हे सर्व सब्जेक्टचा अभ्यास असणं गरजेचं आहे, बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. आता बघा होतं काय, मुलं काय करतायत की बऱ्याचशा एक्झाम TCSचे जे एक्झाम होत आहेत जसं TPAचा पेपर असेल किंवा मग तुम्ही PCMC JEEचा पेपर असेल, जे काही WRD म्हाडा एक्झाम दिलेले आहेत, भरपूर मुलांना अभ्यास करतायत परंतु त्या एक्झाममध्ये मार्क्स कमी पडत आहेत. तर तुम्ही एकदा जर TCSचा पेपर प्रॉपर अनालाइज जर केला तर तुम्हाला लक्षात येईल की जो टेक्निकलचा पार्ट आहे ह्यामध्ये मल्टी स्टेटमेंट आहे ना, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट, आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट, अशा स्टेटमेंटच्या फॉर्ममधले बरेचसे प्रश्न दिसतील. टेक्निकल टर्म्सवर भरपूर सारे प्रश्न आहेत. त्याचबरोबर ग्राफ्सवरती, डायग्राम्सवरती तुम्हाला डायरेक्ट इमेज दिली जाते अशी कंपोनेंट पार्टचे तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावतात. असे सगळे इमेजेसवरून, जसं की सपोज एक एक्झाम्पल देतो, ब्रिक मिस्त्रीमध्ये किंग क्लोजर असेल, क्वीन क्लोजर असेल, है ना, ब्रिक बॅट्स असतील, ह्या सगळ्यांची इमेज दिली जाते तुम्हाला ओळखायला लावतात. इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड कोणता आहे ओळखायला लावतात. असे इमेजवाले क्वेश्चन्स आहेत. त्यासोबतच तुम्हाला मल्टी स्टेटमेंटवाले क्वेश्चन्स आहेत.
असर्शन रिझनिंग सारखे क्वेश्चन्स आहेत. सो याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही फार आधीचा जर सिलेबस जर पाहिला, आधीचे जर एक्झाम पाहिले 2018-19च्या नगर परिषद वगैरे पेपर पाहिले, तर त्यामध्ये फार सोपे प्रश्न होते, वन लाईनर प्रश्न होते. आणि टेक्निकलमधून जिओटेकवरच 30 ते 35 प्रश्न असायचे. स्टील स्ट्रक्चरवर WCD जेईचा पेपर बघतोय महापरिषद बोर्ड 17-18 प्रश्न एका पेपरमध्ये. एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्टवर जास्त वेटेज यायचा. आता तसं राहिलेलं नाही. स्पेसिफिक एकाच सब्जेक्टवर सगळं वेटेज नाही राहत, प्रत्येकावर काही ना काहीतरी वेटेज आहे. हां, जे महत्त्वाचे विषय आहेत ते हेच राहणार आहे. काय बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन आहे ना, सॉम, RCC असेल, किंवा मग तुम्हाला एन्व्हायरमेंट, सर्वे, हायवे, फ्लुइड मेकॅनिक्स, हे सगळे सब्जेक्ट यांचा सिलेबस जास्त आहे म्हणून महत्त्वाचे आहेत. याला अभ्यास करायला वेळ जास्त लागतो है ना. हे छोटे सब्जेक्ट नाही, याला अभ्यास करायला वेळ जास्त लागतो. आता होतं काय, भरपूर मुलं अभ्यास करत असताना नव्याने नोट्स काढायला जाता. बघा, आता भरपूर सारे स्टडी मटेरियल टेलिग्रामला, यूट्यूबला अवेलेबल आहे, किंवा तुम्ही एखाद्या क्लासेस अकॅडमीला जॉईन असाल तर जे तुमच्याकडे स्टडी मटेरियल आधीपासून आहे ते एकदा वाचा आणि TCSचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. TCSचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला आता ही नगर परिषदेची एक्झाम आहे, जी मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला तरी वाटतं की TCSच घेणार आहे. ओके, परफेक्टली. टेलिग्राम चॅनल्सवरती पण तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवरती पण भरपूर अकॅडमीजनी पण क्लिअर केलेलं आहे की TCS एक्झाम कंडक्ट करणार आहे नगर परिषदची. ओके, तर बघा, TCSचे पेपर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व्ह करायचे तर SSC JEE 2018 ते 2022 हे सॉल्व्ह करा. WRD आणि म्हाडाचा JEEचा पेपर आहे तो सॉल्व्ह करा. त्यासोबतच तुम्हाला हे ONGC, HPCL याचे पेपर सुद्धा टेलिग्रामवर मिळून जातील तुम्हाला. जर तुम्हाला पेपर पाहिजे नसेल TCSचे मोस्टली, तर यूथ पब्लिकेशनचं बुक मिळतं, YCT यूथ कॉम्पिटिशन टाइम्स. AE लेवल वॉल्यूम 1 आणि 2 आहे, किंवा JEEचे 4-5 वॉल्यूम आहे. तर जरा बल्की होऊन जातं MCQ प्रॅक्टिसला, पण आधीपासून वापरत असाल तर तेच वापरा. ठीक आहे, यूथ कॉम्पिटिशन टाइम. किंवा मग तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट सिरीज जे आहेत टेक्स्टबुक ॲपवरच्या त्या देखील देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला TCSचे सगळे क्वेश्चन मिळतील है ना. हे सगळे जे एक्झाम मी तुम्हाला म्हटलं ना, DSSB JEE AE असेल, किंवा मग तुम्हाला त्या ठिकाणी DDA JEEचा पेपर असेल, किंवा WRD म्हाडाचे, हे सगळे पेपर्स त्यामध्ये त्या ठिकाणी टेस्ट सिरीजच्या फॉर्ममध्ये विचारलेले आहेत. जिथे जिथे बुक असेल काही एखादं तर ते घ्या. ठीक आहे, मार्केटमध्ये. परंतु पेपरच्या अनालिसिसवरून अभ्यास करा. म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग मी सांगतो, पहिले पेपर बघा, प्रिव्हियस इयर पेपर, कोण सब्जेक्टवरती कसे प्रश्न आहेत आणि त्यानुसार अभ्यास सुरू असू द्या. अगदी ब्लाइंडली तुमच्याकडे असणाऱ्या नोट्स आहेत ते तुम्ही 4-5 वेळा वाचतायत, एक्झामला देतात, मग कळतं अरे असे प्रश्न आहेत, असं होऊ देऊ नका. ठीक आहे, तळमळीने आम्ही सांगतोय, कारण जिथे अनालिसिस चुकलं तुमचं तिथे एक्झाममध्ये फेल्युअर येतं. ओके, अनालिसिस तुमचं स्ट्रॉंग असू द्या, अनालिसिस ज्याचं चांगलं, प्लॅनिंग ज्याचं चांगलं आहे, अभ्यास ज्याचा त्याच्यावरती आहे, कमांड आहे, तोच पास होतो ह्या एक्झाममध्ये. मेरिट सध्या वाढत गेलेलं आहे. पूर्वी मेरिट लागायचं 50% 60% है ना. जसं सपोज 200 मार्काचा पेपर आहे तर 200 मार्कांपैकी जर सपोज आपण पाहायला गेलं तर 100, 120 मार्क, 130, 140 पर्यंत मेरिट लागायचं. आता मेरिट पाहिलं तर 150, 160 मार्काचं मेरिट लागतंय 200 पैकी है ना. 160 प्लसही जाते काही एक्झामला. ठीक आहे, तर साधारणतः तुम्हाला जर पाहायला गेलं तर 75-80% मार्क्स जे आहेत प्रत्येक एक्झाममध्ये 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणं गरजेचंच आहे सिलेक्शन काढण्यासाठी. ओके, पोस्ट काढण्यासाठी. क्लिअर. तर हे तुम्हाला मी टेक्निकलबद्दल जे आहे तुम्हाला जी माहिती आहे ती दिलेली आहे. ओके, क्लिअर. नंतर बघा, पनवेल महानगरपालिकेच्या सुद्धा जागा आहेत. टोटल 377 जागा आहेत. त्याच्यातून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जागा आहेत 16. ठीक आहे, 16 जागा आहेत. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि बाकी इतर फायरमॅन वगैरे, अग्निशमक वगैरे असे भरपूर पद आहेत. त्यामध्ये स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनिअरिंगच्या JEEच्या ज्या जागा आहेत टोटल त्या किती आहेत? 16 जागा आहेत. ओके, येस. हां, तर बघा, तर है ना, सिव्हिल इंजिनिअरिंगचे टोटल वॅकन्सीज 16 आहेत मी म्हटलं. तर याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे तो BE किंवा BTech है ना, तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री असणं, BE सिव्हिल डिग्री हे असणं गरजेचं आहे. क्लिअर. हां, ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग डेट जी आहे ती 13 जुलै 2023 पासून सुरू झालेली आहे. हां, लास्ट डेट जी आहे पनवेल महानगरपालिकेचा अर्ज भरण्यासाठी ती आहे 17 ऑगस्ट 2023. ओके, तुम्ही या वेबसाईटवर जा, www.panvelcorporation.com. वेबसाईटवर गेले, अगदी सोपं आहे. तिथं असं खाली ब्लिंक होता येईल है ना, न्यू नोटिफिकेशन वगैरे तिथे दिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचं. तुम्हाला सगळे ॲडव्हर्टाईजची डेट, डिटेल्स, सिलेबस सगळं काही मिळेल. ओके, तर ह्या पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईटवर एकदा जा, तुम्हाला सगळं दिसेल तिथे. ओके, क्लिअर, सगळी माहिती मिळेल आणि फॉर्मही भरू शकता, इझी आहे खूप. ओके, बघा, आता यामध्ये सिलेबस जर पाहिलं JEE सिव्हिलचा तर सिलेबसमध्ये बिल्डिंग मटेरियल आहे, बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन आहे ना. सिलेबसमध्ये फक्त 10-12 सब्जेक्टच आहेत. मग त्यातला बिल्डिंग मटेरियल म्हटलेलं आहे फक्त, तर त्यावरच प्रश्न राहतील. पनवेल महानगरपालिकेची जी काही परीक्षा आहे ती सुद्धा TCSच घेईल असं कळतं आहे. ठीक आहे, आता अजूनपर्यंत क्लिअर नाही झालं आहे, कुठं दिलेलं नाही आहे, परंतु TCSच घेईल असं कळत आहे. ओके, तर बघा, सर्विंग आहे, मेकॅनिक्स आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, सॉईल मेकॅनिक्स आहे, इरिगेशन आहे, हायड्रॉलिक्स म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्सचा पार्ट आहे. ओके, फ्लुइड मशीन्स नाही, फक्त हायड्रॉलिक्स म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्सचा पार्ट आहे. क्वांटिटी सर्वे म्हणजे एस्टिमेटिंग कॉस्टिंगचं सब्जेक्ट तुम्हाला करून द्यायचं आहे.
डिझाईन ऑफ स्ट्रक्चरमध्ये भरपूर मुलं विचारत असतात डिझाईन ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय करायचं त्यात नेमका, तर RCC, स्टील आणि प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट है ना. डिझाईन ऑफ RCC, डिझाईन ऑफ स्टील आणि प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट हे तिन्ही डिझाईनचे जे सब्जेक्ट आहे तिन्ही करून जा. ठीक आहे, फक्त डिझाईन ऑफ स्ट्रक्चर मेन्शन केलेलं, स्पेसिफिकली RCC आहे का प्रिस्ट्रेस आहे का स्टील आहे मेन्शन नाही केलं म्हणून क्लिअर केलं. ओके, तर तिन्ही करून जा. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हटलं तर हायवे इंजिनिअरिंगच करायचं का, तर नाही. हायवे इंजिनिअरिंग सोबत तुम्हाला रेल्वे इंजिनिअरिंग पण करावं लागेल आणि ब्रिज इंजिनिअरिंग, टनल इंजिनिअरिंग हे देखील करून जा. म्हणजे तुमचा एकंदरीत हा पार्ट जो आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचा त्यामध्ये सगळा कव्हर होतो. ओके, एअरपोर्ट, डॉक्स अँड हार्बर वगैरे करायची गरज नाही. काय काय करायचं आहे, हायवे, रेल्वे, ब्रिज आणि टनल इंजिनिअरिंग हे असे 4 सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहे या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टच्या नावाखाली. ओके, येस. तर असं एकंदरीत हा JEE सिव्हिलचा टेक्निकल सिलेबस आहे पनवेल महानगरपालिकेच्या ज्या 16 जागा आहेत JEE सिव्हिलच्या त्यासाठी. ओके, पुढे बघायला गेलं तर नॉन टेक्निकल पार्ट पण आहे JEE सिव्हिलच्या पोस्टसाठी. टेक्निकल पार्ट मी तुम्हाला सांगितलं त्याचं वेटेज किती, त्याचे प्रश्न किती येणार, वेबसाईटवर अजून कुठेही ते PDF मध्ये क्लिअर केलेलं नाही. ओके, बरं टेक्निकलचं मी सब्जेक्ट काय असतील हे तुम्हाला क्लिअर केलं. नॉन टेक्निकल पार्ट पण आपण ऑल पोस्टसाठी जो जनरल नॉन टेक्निकल पार्ट आहे तो दिलेला आहे. आपण असं कन्सिडर करतो की सिव्हिलसाठी है ना हाच पार्ट आहे नॉन टेक्निकलचा. तर मराठीमध्ये व्याकरण आहे, शब्दसंग्रह आहे, म्हणी, वाक्यप्रचार, उतारावरील प्रश्न आणि वाक्यपृथक्करण हे सगळं त्याचे मराठी ग्रामरवरती जे काही सिलेबस आहे त्याचे त्या ठिकाणी सिलेबस दिलेले आहे आणि प्रश्न विचारले जाणार आहे यावर. इंग्लिशमध्ये पण ग्रामर, वोकॅब, सेंटेन्स स्ट्रक्चर, इडियम्स, फ्रेजेस, कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज, सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन या पॉईंट्सवर तुम्हाला आत्ता जर TCS अनालिसिस केलं तुम्हाला दिसेल. सेंटेन्स करेक्शन, पॅराजंबल्स यावर बरेचसे प्रश्न आहेत है ना, किंवा कॉमन वकाबवरती असेल, इडियम फ्रेजेसवरती असेल, प्रश्न जास्त येत आहेत. ओके, आता ते पूर्वीसारखं त्या ठिकाणी तुम्हाला अगदी सोपे प्रश्न जे आहेत ते सोडवून जमणार नाही. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब हे सोडून द्या तुम्ही. आता तुम्हाला लेवल ऑफ क्वेश्चन जर तुम्ही अनालाइज करा जरा, सेंटेन्स स्ट्रक्चरवरती प्रश्न येत आहेत नॉन टेक्निकलमध्ये. ठीक आहे, पॅसेजेस सोडवण्याची प्रॅक्टिस करा. पॅराजंबल्स मी जसं म्हटलं, सेंटेन्स एरर करेक्शनवरती पण प्रश्न येत आहेत. तर क्वेश्चन अनालिसिस बघा एकदा प्रॉपर, कशावरती प्रश्न जास्त येत आहेत है ना. व्याकरणावरती अगदी 20% प्रश्न असतात. ग्रामर, स्पेसिफिकली ग्रामर सांगायचं झालं तर 20% प्रश्न असतात. बाकी इतर पार्टवरती 80% प्रश्न आहेत इंग्लिशमधून. ओके है ना, मराठीमध्येही सेम. ओके, बघा पुढे जनरल नॉलेजमध्ये चालू घडामोडी, इतिहास, राज्यघटना, भारताचं महाराष्ट्राचे नागरीकरण है ना, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट वगैरे हे सगळं आहे. GSDK आपला जो पार्ट आहे त्यामध्ये है ना. करंट अफेअर पण आहे. ओके, हां. रिझनिंगमध्ये बघा इथे रिझनिंग म्हटलेलं आहे. आता रिझनिंग आहे, ॲप्टिट्यूड नाही आहे, रिझनिंग आहे. डायरेक्शन आहे, अरिथमॅटिक रिझनिंग म्हटलेलं आहे. सेंटेन्स स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स म्हटलेलं आहे. डिसिजन मेकिंग आहे ना. स्टेटमेंट्स अँड कंक्लुजन, ॲनालॉगी, नंबर सिरीज हे सगळं दिलेलं आहे ना. यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. क्लिअर. बघा आता हा सगळा तुमचा नॉन टेक्निकलचा सिलेबस मी तुम्हाला सांगितला JEE सिव्हिलच्या आपल्या ह्या पोस्टसाठी. नॉन टेक झालं आणि टेक्निकलही तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, हां पुढे बघूया. आता भरपूर जणांचा हा पण एक प्रश्न असतो की सर मराठीसाठी काय वाचायचं आहे किंवा कुठून अभ्यास करायचा आहे. बघा तुम्ही एकतर कोणत्या तरी टीचरकडून एकदा कोचिंग घ्या मराठी, इंग्लिश हे सगळे नॉन टेक सब्जेक्टसाठी. कारण नॉन टेकमध्ये अभ्यास नॉन टेकवरच, आता नॉन टेक प्लस टेक्निकल दोन्ही महत्त्वाचे आहेत. पण असं म्हणतं की नॉन टेक ज्याचं वीक आहे त्यांनी क्लास करून घ्या एकदाचा. ओके, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल क्लास करून घ्या, नक्की करा. पुस्तकं जर वाचायचं असेल तर मराठीसाठी मोरा वाळंबेचं बेस्ट बुक आहे. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरा, बेस्ट आहे. मार्केटमध्ये जा, मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक म्हटलं का ते बेस्ट सेलर बुक आहे, तेच वापरता सगळीकडे, सगळ्या परीक्षेसाठी बेस्ट आहे. त्याच्यातून नक्कीच तुम्हाला जे काही प्रश्न असतील 90% मार्क्स त्याच्यातून तुमचे कव्हर होतील. इंग्लिशसाठी क्वेश्चन असतो की सर कोणता वापरायचा, तर इंग्लिशसाठी बघा महेश पाटील सरांचं 0 एरर बुक आहे, तुम्ही एकदा ते वापरा, बेस्ट आहे. प्रश्नही आहेत त्यामध्ये दिलेले, MPSC वगैरे तर फेमस आहे ते बुक है ना. आणि थोडी थिअरी पण असते एकदम प्रॉपर आणि क्वेश्चन्स पण असतात प्रॅक्टिससाठी, तर बेस्ट बुक आहे 0 एरर बुक, तुम्ही ते वापरू शकता. ओके, हां. जनरल नॉलेजचा पार्ट आहे आणि जनरल नॉलेजच्या पार्टसाठी तात्याचा ठोकळा हा बेस्ट आहे. त्याच्या बाहेर किंवा एखाद्या क्लासचे नोट्स असतील तुमच्याकडे GSDKचे तर ते वाचा, बेस्ट आहे. ओके, हां. रिझनिंगसाठी तुम्हाला रिझनिंगसाठी बघा यूट्यूबवरती पण आहे किंवा क्लासेस थ्रू जे मिळतं ते वापरा, पुस्तकांच्या मागे लागू नका. रिझनिंगसाठी आर्यन पब्लिकेशन किंवा मग RS अग्रवाल घेतो आणि आता सोडत बसतो, टाइम जास्त लागेल आणि ती लेवल ऑफ क्वेश्चन जास्त होऊन जाते. ओके, सो रिझनिंगसाठी स्पेसिफिकली यूट्यूब व्हिडिओ किंवा व्हिडिओ लेक्चर्स असतील, भरपूर सारे टीचरचे ऑनलाईन लेक्चर्स आहेत, आपल्या अकॅडमीचे सुद्धा आहेत, तुम्ही परचेस करा आणि रिझनिंग कंप्लीट करून घ्या. टीचरचे ट्रिक्स खूप महत्त्वाचे असतात यामध्ये, ते महत्त्वाचे, त्यावरून तुम्ही हे क्वेश्चन प्रॅक्टिस करून याच्यामध्ये मार्क्स मिळू शकता. आउट ऑफ मार्क्स मिळण्याचे चान्सेस असतात रिझनिंगमधून. ओके, पुढे पाहूया. बघा आता आपल्या
जसं की आपल्या रिधान अकॅडमीचे सब्जेक्ट वाईज भरपूर जणांना असं टेक्निकलमध्ये काय वाचायचं तर सब्जेक्ट वाईज बुकलेट सुद्धा आहे, प्रत्येक सब्जेक्टसाठी आहे ना. जेवढे पण तुम्हाला हे 20 सब्जेक्ट मी आता सांगितले तुम्हाला आहे ना, ते सगळ्या सब्जेक्टसाठी पुस्तकं बुकलेट्स अवेलेबल, प्रिंटेड बुकलेट, डायग्राम वगैरे सगळं प्रॉपर दिलेलं आहे. आणि MPSC वगैरे आम्ही अनालिसिस पण टाकत असतो टेलिग्रामला. तर 9 प्रश्न जेव्हा MPSCचे जिओटेकवर RCC वरती 10 प्रश्न 9 प्रश्न येतात MPSC मध्ये, तर 9 पैकी 8-7 प्रश्न डायरेक्टली ॲज इट इज तुम्हाला ह्या बुकलेटमधून मिळतील. ओके, क्लिअर. TPAचा आत्ता TCSचा अनालिसिस केला आम्ही, टाउन प्लॅनिंग असिस्टंट, तर साधारणतः 90% मार्क्स 80% मार्क्स तुम्हाला या बुकलेट्समधून मिळत आहे. तर बेस्ट बुक आहे. स्टडी मटेरियल आपल्याकडे डिटेल एक्सप्लेनेशन वगैरे सगळं दिलेलं आहे बुकलेटमध्ये. MCQ प्रॅक्टिस पण आहे प्रत्येक टॉपिकच्या नंतर, सगळं काय आहे ना, कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स प्लॅन वगैरे सगळं काय आपण यामध्ये तुम्हाला या बुकलेट्स, स्टडी मटेरियल टेक्निकलसाठी बेस्ट आहे हे आपलं. ओके, येस, सब्जेक्ट वाईज बुकलेट आहे. पुढे बघा, RRR बुक आहे ना, तर हे RRR म्हणजे काय, तर रिकॉल, रिवायझन, रिफ्लेक्ट, हे देखील आपलं बेस्ट बुक आहे पूर्ण महाराष्ट्रात. अगदी आहे ना, नागपूर जे काही त्या ठिकाणी विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, आपला पश्चिम महाराष्ट्र असेल, सगळीकडे हे पुस्तक जे आहे वेगवेगळ्या कोपऱ्या, महाराष्ट्राच्या बाहेरही पुस्तकं घेतले जातात. हे RRR बुक जे आहे ते यामध्ये 2 व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. तर भरपूर मुलांना प्रश्न असतो रिव्हिजन कसं करायचं आहे, तर यामध्ये 15 कॉलम्स बनवलेले रिव्हिजनसाठी. तुम्ही एकदा ते बघा, एकदा ते पुस्तकं तुम्ही जे आहे UPSC MPSC BMC सगळ्या एक्झामसाठी, PWD JEE, नगर परिषद असेल, पनवेल महानगर, कोणतं पण एक्झाम द्या तुम्ही, SSC वगैरे कोणती द्या, तुम्हाला ह्यामध्ये काय केलेलं आहे आम्ही, टोटल जवळपास 10,000 वन लाइनर्स तयार केलेले आहेत. आणि जसं सपोज सिमेंट हा बिल्डिंग मटेरियल मधला पहिला टॉपिक आहे, तर सिमेंटवरती प्रश्न विचारलेला आहे की सिमेंटवरती काय प्रश्न बनतो. पहिला, आता सिमेंट कशापासून मॅन्युफॅक्चर झालेलं आहे, आर्जिलिस्टेशन कॅल्क्युलियस मटेरियलपासून. दुसरा प्रश्न विचारला आहे कॅल्क्युलियस मटेरियल कोणते असतात, मग तुम्हाला येत असेल आन्सर तर टिक करायचं आहे. त्यानंतर विचारलं आहे आर्जिलिस्टिक मटेरियल कोणते असतात, येत असेल आन्सर तर टिक करायचं, नसेल तर क्रॉस करायचं. पाठीमागं लगेच त्याच्या सोल्युशनमध्ये दिलेलं आहे, मग एकदा पाठ करायचं, 7-8 दिवसानंतर पुन्हा रिव्हिजन करायच्या वेळेस सेकंड कॉलममध्ये टिक करायचं. ओके, येस. तर हे आपलं बेस्ट बुक ठरणार आहे तुमचं RRRचं. बघा, त्यानंतर भरपूर मुलं बॅचेससाठी पण विचारत राहतात. जसं आता नगर परिषद आहे, तर नगर परिषदला साधारणतः वेळ जर पाहायला गेलं तर आपण असं म्हणूया 50 ते 60 दिवस TCS का IBPS जेव्हा एक्झाम कंडक्ट करायला घेत आहे, ओके, एक्झाम कंडक्टिंग बॉडी असते, तर 50 ते 60 दिवस मिळतात तुम्हाला. नगर परिषदला, TPAला, तुम्ही TPAला जसं ॲनालिसिस पाहिलं होतं आम्ही, साधारणतः 60 दिवस मिळाले होते, तसंच नगर परिषदेला सुद्धा 60 दिवस मिळतील. आणि जे आपल्या पनवेल महानगरपालिकेचे जे आहे त्याला सुद्धा साधारणतः 50 ते 60 दिवस मिळतील, आपण असं एक गृहीत धरूया. त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. ओके, इतरही भरपूर जागा येणार आहे, BMC असेल, PWD असेल, WRD आहे ना, WCD असेल, तर भरपूर मुलं बॅचेससाठी विचारतात. तर आपली ऑलरेडी आपण एक फाउंडेशन बॅचेस लॉन्च केलेली आहे, तुम्ही या फाउंडेशन बॅचमध्ये एनरोल होऊ शकता. बरेचसे सब्जेक्ट आम्ही, बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन झाला आहे, एन्व्हायरमेंट झालेला आहे, हायवे झालेला आहे, तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण आहे, ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ऑफलाईन सगळ्या प्रकारे ही बॅचेस जे आहे ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. तर तुम्ही याला एनरोल करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर जो आहे आपल्या अकॅडमीचा ते दिलेला आहे. या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही जे काही तुम्हाला बुकलेट्स पाहिजे, सपोज अकॅडमीला बॅचेस जॉईन करायचं आहे, तर सगळे डिटेल्स आहेत. ओके, ॲड्रेस आपला इथे दिलेला आहे, ठाणे वेस्टचा आपला ॲड्रेस आहे, रिधान अकॅडमी, शिल्पायन बिल्डिंग, अबाव जगदीश डेपो, तलावपाली रोड. ओके, सो तुम्ही हे त्या ठिकाणी रिधान अकॅडमीचा ॲड्रेस या आपल्या अकॅडमीला व्हिजिट करू शकता. नक्कीच आम्ही त्या ठिकाणी गायडन्ससाठी ऑल टाईम अवेलेबल आहेतच, किंवा तुम्हाला काही लागलं अकॅडमीमध्ये काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर हे 2 नंबर्स आहेत, यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. हां, त्यासोबतच प्रिपरेशनबद्दल अजून सांगायचं झालं तर रिव्हिजन मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. रिव्हिजन, प्रॅक्टिस, टेस्ट सिरीज देत चला. टेस्ट सिरीजमध्ये मिस्टेक्स होतील, मार्क कमी येतील, पुन्हा ती टेस्ट अटेम्प्ट करा, मिस्टेक्स तुमचे सगळे रेक्टिफाय करून, आणि तुम्हाला वारंवार प्रॅक्टिस करून तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे, प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये एकच आहे की सगळ्यात पहिले तुमचा एक फर्स्ट फेज असतो की तुम्हाला एकतर सेल्फ स्टडी करायचं आहे किंवा कोचिंग क्लासेस जॉईन करायचं आहे. त्यामधून तुम्ही सगळ्या सब्जेक्टचं एकतर नॉलेज घेता, पहिले वाचन करता, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचं नॉलेज आल्यानंतर त्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चनची MCQ प्रॅक्टिस करा. लेटेस्ट क्वेश्चनपासून मग ओल्ड क्वेश्चनकडे जा. असं म्हणेल 2023मध्ये कोणत्या एक्झाम झाल्या, 2022मध्ये कोणत्या एक्झाम झालेल्या आहेत, आणि असे तुम्ही सगळे लेटेस्ट एक्झामपासून पाठीमागे जा. प्रिव्हियस इयर MCQ प्रॅक्टिस करा. TCS IBPSचे जे MCQ नॉन टेक्निकलचे पण बरेचसे बुक आहेत मार्केटमध्ये, टेक्निकलचे पण बुकलेट्स अवेलेबल आहेतच. ह्या प्रिव्हियस इयर तुम्ही मार्केटमध्ये गेला, बुकलेट Amazonवरती जा, फ्लिपकार्टवरती जा, भरपूर सारे TCS IBPSचे प्रिव्हियस इयर MCQचे बुकलेट आहे. MCQ प्रॅक्टिस करा. थर्ड स्टेप जे आहे, MCQ प्रॅक्टिस झाली, टेस्ट सिरीज द्या. टेस्ट सिरीजमध्ये जे मार्क्स येत आहेत, कमी येत आहेत, जास्त येत आहेत, त्याच्यानुसार पुन्हा त्या जे मिस्टेक्स झालेले आहेत ते आयडेंटिफाय करा, आणि पुन्हा ती टेस्ट जे आहे 7-8 दिवसानंतर देऊन पहा. नक्कीच तुमचे स्कोअर वाढणार. मॉक टेस्ट देत चला एक्झामच्या आधी. डायरेक्ट एक्झामला जाऊन बसतात भरपूर जण, मग त्यांना कळतं टाईम मॅनेजमेंट, टाईम वेळ कमी पडला किंवा नवीन प्रश्न येतात, अशा लेवलचे प्रश्न येतात, असं होऊ देऊ नका. टेस्ट सिरीज देत चला, जेही तुम्हाला मिळेल, मॉक टेस्ट असेल अकॅडमीच्या वगैरे, ते सगळे देत चला. ओके, क्लिअर? येस. सो
आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काही आपल्या जसं जसं रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाईज येत आहेत तसं तसं आपण व्हिडिओसुद्धा बनवत आहे. आपल्या ह्या रिधान अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन TCSचे कसे असतात वगैरे किंवा टॉपिक IMP पॉईंट्स कोणते ते सगळे आपले व्हिडिओज आहेत छोटे छोटे. तुम्ही स्मॉल शॉर्ट व्हिडिओज आहेत ते सगळे पाहू शकता. क्लिअर? चालेल मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय. यस, बेस्ट लक.